हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 6चे जे पुढचे क्वेश्चन आहेत ते बघणार आहे. तर बघा, ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघितलाय. म्हणजे जे ह्या चॅप्टरमध्ये ज्या 3D फिगर आहेत त्या 3D फिगरची एक्झाम्पल आणि त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले बघितलेले आहेत. त्यानंतरचा जो आपण व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 बघितले आहेत. आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 मधील 5च्या नंतरचे जे म्हणजे क्वेश्चन नंबर 6च्या नंतरचे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन पाहणार आहे. बघा, इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आणि 7.1 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5चा जर व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याच्यामध्ये कसे फॉर्म्युले पाठ करायचे ते सगळ्या ट्रिक्स सांगितलेले आहेत. आता बघा, क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय 7.1 मधला, तर तुम्हाला दोन फिगर दिलेले आहेत. आता बघा, पहिल्या फिगरचा शेप कोणता आहे, तर कोनिकल वॉटर जग सांगितलंय. म्हणजे पहिल्या फिगरचा जो शेप आहे तो कोणता आहे, कोन. म्हणजे आपला जो बर्थडेचा टोपी असते त्या टोपीचा शेप कोणता असतो, तर कोन. तो कोनाचा शेप दिलेला आहे. त्या कोनाचा काय सांगितलंय, वॉटर जग आहे म्हणून सांगितलंय. त्या वॉटर जगची बघा, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपल्याला लेंथ दिल्या. म्हणजे ही हाफ आहे, म्हणजे ती त्याची काय असणार आहे, रेडियस असणार आहे. किती दिल्या, तर 3.5 सेंटीमीटर. आणि ही उभी उंची दिल्या, म्हणजे किती असणार आहे, ती कोणती असणार आहे, एच असणार आहे का एल असणार आहे, तर एच असणार आहे. बघा, त्या व्हिडिओमध्ये एच कुणाला म्हणायचं आणि एल कुणाला म्हणायचं ते पण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन चेक करा. बघा, एच किती दिले, 10 सेंटीमीटर दिले. त्यानंतर ना दुसरा शेप कोणता दिलाय बघा, सिलेंडरचा शेप दिलाय. सिलेंड्रिक वॉटर पॉट म्हणजे सिलेंडर या आकार, एक वॉटर पॉट म्हणजे पाण्याचं काय भांड आहे. त्या पाण्याच्या भांड्याची बघा, ह्या पॉइंट पासून ह्या म्हणजे हाफ दिल्या, म्हणजे काय असणार आहे, ती त्याची रेडियस दिल्या. आणि ह्या दोन पॉइंट मधलं अंतर दिले, म्हणजे ती त्याची काय असणार आहे, उंची असणार आहे, एच असणार आहे. ती किती दिले, 7 सेंटीमीटर. बघा, दोन फिगर दिल्यात. पहिला एक कोनिकल शेप आणि दुसरा कोणता आहे, सिलेंड्रिकल शेप. आता काय क्वेश्चन विचारलंय बघा, ऑब्झर्व द मेजर्स ऑफ फॉलोविंग फिगर. म्हणजे ह्या दोन्ही फिगरमध्ये जे मेजरमेंट दिलेत ते तुम्ही ऑब्झर्व करा. हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड. म्हणजेच काय, हे जे तुमचं सिलेंड्रिकल पॉट आहे, भांड आहे, ह्याच्यामध्ये किती जग भरून पाणी मावेल असं आपल्याला काय विचारलंय, प्रश्न विचारलाय. हाऊ मेनी म्हणजेच काय, किती जग भरून पाणी मावेल. या जगचं तुम्हाला मेजरमेंट दिल्यात, या सिलेंडरचं मेजरमेंट दिल्यात, आणि किती जग भरून ह्याच्यामध्ये पाणी मावेल असं आपल्याला काय विचारलाय, प्रश्न विचारलाय. मग बघा, इंट्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं, जर आतल्या गोष्टी काढायच्या असतील, म्हणजे पाणी काढायचं असेल ग्लासमधलं, त्यांनी सिलेंडरच्या शेपमध्ये सांगितलेलं बघा. जर आतल्या गोष्टी काढायचं असेल तर त्या शेपचा काय काढायचा म्हणून सांगितलेलं, तर व्हॉल्यूम काढायचा. म्हणजे आपल्याला कोणाचा पण व्हॉल्यूम काढायला पाहिजे आणि सिलेंडरचा पण काय काढायला पाहिजे, व्हॉल्यूम काढायला पाहिजे, जे तुम्हाला मेजरमेंट दिलेत त्याच्यावरून. आता आपल्याला काय काढायचं आहे, हाऊ मेनी जग्स काढायचं आहे. म्हणजे किती जग भरून पाणी मावेल हे जर काढायचं असेल तर त्या दोन्ही पण व्हॉल्यूमचा आपल्याला काय घ्यायला पाहिजे, तर रेशो घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे, रेशो. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, हाऊ मेनी जग्स म्हणजे किती जग भरून त्या सिलेंडर पॉटमध्ये पाणी मावेल. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा आपण कसं करतोय, की ज्या तुम्हाला क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या क्वांटिटी लिहून घेतोय. आता बघा, पहिला शेप कोणता आहे, कोनिकल जग. बघा, फॉर कोनिकल वॉटर जग, कोनिकल जगचं काय काय दिल्या, रेडियस आणि हाईट दिल्या. बघा, कोनिकल जगच्या रेडियसला स्मॉल आर कन्सिडर करूया. किती रेडियस दिल्या, तर 3.5 सेंटीमीटर. आणि काय दिलंय, तर हाईट दिल्या. मग हाईटला एच कन्सिडर केलं, किती दिल्या, तर 10 सेंटीमीटर. बघा, हे दिलंय. आणि काय क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय, तर दुसरा कोणता शेप दिलाय, सिलेंड्रिकल वॉटर पॉट. फक्त सिलेंड्रिकल पॉट लिहूया. सिलेंड्रिकल पॉटचं काय काय दिलंय बघा, त्याची पण रेडियस दिली आणि काय दिल्या, हाईट दिल्या. मग आता बघा, कोनिकल जगसाठी आपण स्मॉल आर आणि स्मॉल कन्सिडर केले. मग इथं पण तुम्हाला रेडियस आणि हाईटच दिल्या. मग त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर करूया, कॅपिटल आर आणि कॅपिटल एच. म्हणजे सॉल्व्ह करताना आपलं कन्फ्युजन होणार नाही. रेडियस, ही रेडियस कुणाची आणि ती रेडियस कुणाची. आता बघा, सिलेंड्रिकल पॉटसाठी रेडियस किती दिल्या, तर 7 सेंटीमीटर. आणि हाईट किती दिल्या, तर 10 सेंटीमीटर. आता बघा, पाणी म्हणजे किती पाणी मावेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे त्या दोघांचा पण, दोन्ही पण शेपचा आपल्याला काय काढायला पाहिजे, तर व्हॉल्यूम काढायला पाहिजे. म्हणजे बघा, व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग, काय फॉर्म्युला आहे कोनाचा व्हॉल्यूम काढण्याचा, तर 1/3
पाय आर स्क्वेअर एच. बघा इथं स्मॉल आर आणि स्मॉल एच. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. 1/3 इंटू पायची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिली आहे काय नाही, म्हणजे आपण आता मनाची घेऊ शकतोय. म्हणजे मी घेतल्या बघा 22/7 इंटू आरचा स्क्वेअर. व रेडियस किती दिली आहे जगसाठी तर 3.5. म्हणजे काय लिहिणार 3.5चा स्क्वेअर इंटू एच. एच किती दिल्या तर 10. ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या व्हॅल्यू ॲज इट इज पुट करून घेतली. आता बघा 1/3 इंटू 22/7 इंटू 3.5चा स्क्वेअर आहे. म्हणजे 3.5 स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स लिहायचं तर 2 टाइम्स. म्हणजे बघा 3.5 इंटू 3.5 आणि इंटू 10. आता मग असे जसं 5th नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपण जसं केलेलं की हे सॉल्व्ह करायचं नाही, ॲज इट इज ठेवायचं, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं पडते. आता बघा हे ॲज इट इज ठेवलं. आता कुणाचा व्हॉल्यूम काढला कोनिकल जगचा. आता कुणाचा काढूया सिलेंडरचा. बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट काय फॉर्म्युला आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा. बघा सिलेंडरचा व्हॉल्यूम काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे तर पाय आर स्क्वेअर एच. आता बघा पाय, आता सिलेंडरसाठी आपण कोणता आर घेतले कॅपिटल आर, म्हणजे आर चा स्क्वेअर आणि एच पण कोणतं लिहिणार आहे तर कॅपिटल एच. मग आता बघा पायची व्हॅल्यू पुट करूया तर 22/7 का सॉरी इंटू आरचा स्क्वेअर म्हणजे 7चा काय लिहिणार आहे स्क्वेअर आणि इंटू एच. एच किती दिले 10. म्हणजे आता बघा 22/7 इंटू 7चा स्क्वेअर म्हणजे 7 2 टाइम्स 7 इंटू 7 आणि इंटू किती लिहिणार तर 10 लिहिणार. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे तर नंबर ऑफ काय काढायचं आहे जग्स काढायचं आहे. म्हणजे बघा नंबर ऑफ जग्स इज इक्वल टू. मग आता बघा जर नंबर ऑफ जग्स काढायचं असेल तर दोघांचा काय घ्यायचा म्हणून सांगितला रेशो. मग आता बघा आधी वरती न्यूमरेटरला कोणाचा रेशो होणार, आपण पाणी कशामध्ये ओतणार आहे तर सिलेंड्रिकल पॉटमध्ये. म्हणजे वरती काय लिहिणार तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोन. बघा नंबर ऑफ जग काढायचे आहेत म्हणजे दोघांच्या पण व्हॉल्यूमचा काय घेतलाय रेशो. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सिलेंड्रिकल पॉटचा काय काय व्हॉल्यूम आलाय बघा तर 22/7 इंटू 7 इंटू 7 आणि इंटू 10 अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोन. कोनचा व्हॉल्यूम काय आलाय तर 1/3 इंटू 22/7 इंटू 3.5 इंटू 3.5 आणि इंटू किती आलंय 10. आता बघा हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे नंबर ऑफ जग्स. आता बघा सॉल्व्ह करूया. ह्या 7ला हा 7 काय होणार कॅन्सल, कारण हा 7 डिनॉमिनेटरला आणि हा 7 कशाला आहे न्यूमरेटरला. त्यानंतर आणि काय कॅन्सल होते बघा ह्या 10ला हा 10 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. परत बघा 7 1 7 आणि 7 5 किती असते 35. परंतु आपल्याकडे किती आहे तर 3.5. आता बघा 7 5 35 होते, मग 5 एक डिजिट सोडून पॉईंट द्यायला पाहिजे. म्हणजे इथे किती लिहिणार आहेत 5 आणि इथं किती लिहिणार आहे 0. म्हणजे इथं आन्सर किती मिळणार आहे 0.5. त्यानंतर आणि बघा कळ कशानं हे होते भाग जातोय म्हणजे बघा 0. आता बघा हे कॅल्क्युलेशन केल्यापेक्षा आता बघा इथं 22/7 आणि इथं पण काय 22/7. इथं मी दोन्ही पण ठिकाणी कशाची व्हॅल्यू पुट केल्या तर पायची व्हॅल्यू पुट केल्या. समजा इथं जर 22/7च्या जागी मी पायची व्हॅल्यू पुट केली नाही म्हणजे पाय ॲज इट इज लिहिलं आणि इथं पण बघा पायची व्हॅल्यू न पुट करता पाय जर ॲज इट इज लिहिलं म्हणजे आता इथं पण बघा पायची व्हॅल्यू पुट करायला नको पाय ॲज इट इज लिहिलं तर पायला पाय काय होऊ शकते कॅन्सल होऊ शकते. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन काय होते सोपं होते. म्हणजे आता बघा इथं पण मी पाय ॲज इट इज लिहितो आणि इथं पण काय लिहिलंय तर पाय ॲज इट इज लिहिलं. मग आता बघा इथं पण पायची व्हॅल्यू पुट करायची नाही, आपल्याला काय काढायचं आहे तर नंबर ऑफ जग्स काढायचे आहेत. हे इझी कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला सांगतोय. जरी तुम्ही इथं 22/7 घेतलं तरी तुमचा आन्सर काय होणार आहे तेच होणार आहे. परंतु जर तुम्हाला इझी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर इथं पायची व्हॅल्यू पुट करू नकोसा, कारण पायला पाय काय होतोय कॅन्सल होते. आता बघा
पाय न पुट करता ज्या बाकीच्या व्हॅल्यू आहेत त्या ऍज इट इज लिहायच्या, पायची व्हॅल्यू न पुट करता बाकीच्या व्हॅल्यू काय करायच्या ऍज इट इज लिहायच्या. मग आता बघा कॅल्क्युलेशन मध्ये काय होणार, ह्या पायला हा पाय काय होणार कॅन्सल, म्हणजे बघा इझी कॅल्क्युलेशन होते. त्यानंतर ह्या 10ला हा 10 काय होणार कॅन्सल. त्यानंतर बघा 7 1 जा 7 आणि 7 5 जा किती येणार आहे 0, 7 5 जा किती येणार आहे 35. मग 5 किती डिजिट सोडून पॉईंट आहे 1, म्हणजे आन्सर मध्ये पण 1 डिजिट सोडून पॉईंट दिला. परत बघा 7 1 जा 7 आणि 7 5 जा किती येणार आहे 35. इथं पण बघा एक डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणजे इथं पॉईंट आणि किती लिहिणार 0. आता बघा वरती सगळं कॅन्सल झाले, खाली काय काय राहिले डिनोमिनेटरला, तर 1/3 0.5 आणि काय राहिले 0.5. आता बघा हा जो 3 आहे हा कशामध्ये आहे, तर डिनोमिनेटरचा 3 आहे. मग तो जेव्हा डिनोमिनेटरचा 3 मग अशा आपण बघितले तो कुठे जातोय, तर वरती न्यूमरेटरला जातोय. म्हणजे वरती किती लिहिणार 3 आणि खाली किती राहिले 0.5 इंटू 0.5. बाकीचं सगळं काय झालंय तर कॅन्सल. बघा हा जर तुमचा डिनोमिनेटरचा 3 आहे, आता हा 1/3 आहे, म्हणजे हा वरती न्यूमरेटरला डिव्हिजनला 3 आहे, वरती गेलं काय होणार मल्टिप्लिकेशनला, म्हणजे 3 लिहिला आणि खाली डिनोमिनेटरला काय करायला 0.5 इंटू 0.5. आता बघा मला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करूया, 3 इंटू 0.5 इंटू 0.5 काय ते मल्टिप्लिकेशन, 5 इंटू 5 किती येते 25, म्हणजे आन्सर किती येणार 0.25. आता मला हा पॉईंट नको आहे, पॉईंट मला काय करायचं आहे काढायचा आहे. मग बघा पॉईंट नंतर किती डिजिट आहेत 2 डिजिट आहेत. मग जर मला पॉईंट काढायचा असेल तर कितीने मल्टिप्लाय करणारा, तर 100 मल्टिप्लाय करणारा. बघा 2 डिजिट असतील तर कितीने मल्टिप्लाय करायचं 100, 1 डिजिट असेल तर कशाने करायचं 10 आणि 3 डिजिट असतील तर कशाने करायचं 1000. पॉईंट नंतरची डिजिट बघायची आणि मग कितीने मल्टिप्लाय करायचं ते ठरवायचं. मग आता बघा आपला रूल काय, जर डिनॉमिनेटरला 100 मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण कितीने मल्टिप्लाय करायचं 100. मग आता बघा मल्टिप्लिकेशन किती येणार 100 इंटू 3 किती येणार आहे 300 आणि 0.25 इंटू 100, म्हणजे जेव्हा मी 0.25 ला 100 मल्टिप्लाय करणार म्हणजे आता उत्तर किती येणार बघा 25 आणि किती 0 येणार आहे तर 20 येणार आहे. परत किती डिजिट सोडून पॉईंट देणार आहे 1 आणि 2, म्हणजे 2 डिजिट सोडून पॉईंट दिलं, म्हणजे पॉईंट नंतरचं शून्य लिहितोय काय पण नाही, म्हणजे 300 अपॉन किती येणार आहे 25. आता भाग घालवा, 25 1 जा 25 वरती 30 आहे, म्हणजे किती येणार 25 1 जा 35, तर 30 मायनस 25 किती येणार आहे 5, म्हणजे इथे किती झाले 50. मग 25 यू 2 जा किती येते 50, म्हणजे त्या सिलेंड्रिकल पॉटमध्ये किती जग भरून पाणी मावेल, तर 12 जग्स भरून काय मावणार आहे पाणी मावणार आहे. बघा खाली पूर्ण वाक्यामध्ये आन्सर लिहा की किती जग भरून पाणी मावेल. हे समजलं का, इथं पायला पाय काय होतोय कॅन्सल, म्हणून पायची व्हॅल्यू पुट करायची नाही. बघा हा क्वेश्चन होता तुमचा 6, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ह्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारतात. बघा हा क्वेश्चनचा स्क्रीनशॉट मारून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे, अ सिलेंडर अँड कोन हॅव्हिंग इक्वल बेसिस, म्हणजे 2 शेप दिलेले आहेत तुम्हाला. पहिला शेप कोणता दिला आहे तर सिलेंडर, म्हणजे आता बघा हा एक सिलेंडर शेप काढला, सिलेंडर, आणि दुसरा शेप कोणता सांगितलाय कोन. मग आता बघा हा सिलेंडर आहे आणि हा वरचा शेप कोणता आहे कोन, त्यांचं काय सांगितलंय इक्वल बेसिस, म्हणजे त्यांचे जे तळ आहेत ते काय आहेत समान आहेत. म्हणजे बघा हा जो तुमचा सिलेंडरचा जो बेस आहे हा कोणत्या शेपचा आहे सर्क्युलर बेस, आणि हा जो कोनाचा बेस आहे हा पण बेसचा शेप कोणता आहे तर सर्क्युलर बेस आहे. म्हणजे दोन्ही पण ज्या तुम्हाला डायग्राम सांगितल्यात त्यांचा शेप काय आहे म्हणून सांगितलंय, बेसचा शेप काय आहे म्हणून सांगितलंय इक्वल. द हाईट ऑफ सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. बघा सिलेंडरची तुम्हाला हाईट दिलेली आहे, हाईट किती दिलेलं आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे ह्या सिलेंडर शेपची हाईट दिली आहे 3 सेंटीमीटर. अँड इट्स बेस इज 100 सेंटीमीटर क्यूब. बघा सिलेंडरचा जो बेस आहे तो बेस किती सांगितलाय तर 100 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे बेसचा शेप किती सांगितलाय 100. द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर, म्हणजे बघा कोन हा अपॉन द सिलेंडर आहे, म्हणजे सिलेंडरच्या वरती कोन हा काय झालेला आहे प्लेस केलेला आहे. म्हणजे खाली शेप कोणता आहे सिलेंडर आणि वरती शेप कोणता आहे कोन, सिलेंडरच्या वरती कोन आहे असं सांगितलंय. त्यानंतर बघा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज 500 सेंटीमीटर क्यूब. ह्या जी पूर्ण फिगर आहे ह्या पूर्ण फिगरचा आपल्याला काय दिलाय व्हॉल्यूम दिलाय, किती दिलाय तर 500 सेंटीमीटर क्यूब.
व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर म्हणजे पूर्ण ही फिगर म्हणजे जो तुमचा कोन आहे आणि सिलेंडर आहे या पूर्ण फिगरचा आपल्याला व्हॉल्यूम दिलाय 500 सेंटीमीटर क्यूब. फाइंड काय करायचं बघा, फाइंड टोटल हाईट ऑफ फिगर म्हणजे ह्या जी फिगर आहे ह्याची आपल्याला टोटल हाईट फाइंड करायची. म्हणजे आता बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये सिलेंडरची हाईट दिल्या, किती दिल्या 3 दिल्या. फक्त आपल्याला कोणाची हाईट फाइंड करायची आहे, कोणची हाईट फाइंड करायची आहे. आता जी कोणची हाईट येईल समजा एक्स आली त्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर ना आपल्याला काय मिळणार आहे, टोटल हाईट मिळणार आहे. बघा क्वेश्चन लक्षात आलं काय तुमच्या, दोन शेप दिलेले आहेत आणि सिलेंडरची हाईट दिलेली आहे आणि टोटल फिगरची ही जी पूर्ण फिगर आहे त्याला म्हणायचं सॉलिड फिगर. जी पूर्ण जी फिगर आहे ती त्याला सॉलिड फिगर म्हणायचं. मग आपल्याला कोणाची हाईट फाइंड करायला पाहिजे आणि दोघांची काय करायला पाहिजे ऍडिशन, म्हणजे आपल्याला पूर्ण फिगरची काय मिळणार आहे, हाईट मिळणार आहे. आता बघा जे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन दिले ते लिहूया. काय काय दिले, दोन शेप दिले. पहिला शेप कोणता दिलाय तर सिलेंडर. सिलेंडरचं काय दिलंय बघा आपल्याला हाईट दिल्या. मग सिलेंडरची जी हाईट आहे ती कोणत्या लेटरने डिनोट करतोय एच. एच इज इक्वल टू किती दिल्या तर 3 सेंटीमीटर. आणि काय इन्फॉर्मेशन दिल्या बघा सिलेंडरची, अँड एरिया ऑफ इट्स बेस म्हणजे सिलेंडरच्या बेसचा एरिया किती दिलाय 100 सेंटीमीटर. आता बघा बेसचा एरिया दिलाय, पूर्ण सिलेंडरचा एरिया दिलाय काय नाही. जो तुमचा बेस आहे सिलेंडरचा त्याचा शेप कोणता आहे तर सर्कल शेप आहे. म्हणजे सर्कलचा तुम्हाला काय दिलाय एरिया दिलाय. मग सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. आणि त्या पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिल्या 100 दिल्या. बघा लक्षात आलं काय, सिलेंडरचा जो तुमचा बेस आहे त्या बेस किती दिलाय 100 सेंटीमीटर क्यूब दिलाय. मग सिलेंडरचा जो बेस आहे त्याचा शेप कोणता आहे सर्कल. मग सर्कलचा एरिया काढण्याचा काय फॉर्म्युला आहे तर पाय आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिल्या 100. आता बघा पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू किती लिहिले 100 आणि युनिट काय आहे तर सेंटीमीटर क्यूब. आता हे सिलेंडरचं दिले. त्यानंतर दुसरा शेप कोणता आहे आपला तर कोन. कोणाचं आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली काय नाही, तर कोणाची आपल्याला काय फाइंड करायचे आहे एच फाइंड करायचे बरोबर आहे. मग सिलेंडरच्या हाईटला स्मॉल एच कन्सिडर केले, मग कोणाच्या हाईटला काय कन्सिडर करूया कॅपिटल एच इज इक्वल टू काय लिहायचं क्वेश्चन मार्क. आता बघा आणि काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला सॉलिड फिगर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ काय दिले सॉलिड फिगर. बघा पूर्ण फिगरचा व्हॉल्यूम दिलाय किती दिले तर 500 सेंटीमीटर क्यूब. आता बघा सिलेंडरचा बेस, आता पहिल्याच लाईनला काय सांगितलंय सिलेंडर आणि कोन त्यांचं बेसिस काय इक्वल. म्हणजे बघा हा सिलेंडरचा बेस असणार आहे आणि हा वरचा काय असणार आहे कोनाचा बेस असणार आहे. मग बघा जेवढा तुमचा सिलेंडरचा बेस आहे तेवढाच बेस कोणाचा आहे कोनाचा आहे, कारण इक्वल बेसिस सांगितले. मग जर सिलेंडरच्या बेसची एरिया 100 असेल तर कोनाच्या पण बेसचा एरिया किती असणार आहे 100च असणार आहे, कारण काय सांगितलंय इक्वल. इथं पण काय लिहिणार आहे पाय. आता इथं स्मॉल आर लिहिले म्हणजे इथं कोणता आर लिहूया कॅपिटल आर इज इक्वल टू किती लिहिणार आहे 100. बघा दोन्ही पण बेस इक्वल सांगितलेत म्हणजे दोघांचा पण किती येणार आहे 100. आता आपल्याला काय व्हॉल्यूम दिलाय म्हणजे आपल्याला दोन्ही पण फिगरचा काय काढायला पाहिजे तर व्हॉल्यूम काढायला पाहिजे. आता बघा पहिल्यांदा कशाचं काढणार तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बघा सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा काय फॉर्म्युला आहे तर पाय आर स्क्वेअर एच. आता बघा हा फॉर्म्युला आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा पाय आर स्क्वेअर एच. आता बघा माझ्याकडे पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे किती आहे 100. मी इथं पाय आर स्क्वेअरच्या जागी काय पुट करणार तर 100 पुट करणार आणि इंटू एच. एच किती आहे 3. मग 100 इंटू 3 किती आन्सर मिळणार आहे तर 300. आता काय आहे व्हॉल्यूम म्हणजे ह्याला युनिट काय देणार तर सेंटीमीटरचा क्यूब. आता ह्या व्हॉल्यूम कुणाचा झाला खालच्या सिलेंडर शेपचा झाला. आता आपल्याला कुणाचा व्हॉल्यूम काढायचा आहे कोनचा. मग बघा व्हॉल्यूम ऑफ कोन. कोनचा व्हॉल्यूम काढायचा काय फॉर्म्युला आहे तर 1/3 पाय. आता इथं आपण कोणता आर घेतले कॅपिटल आर. मग पाय आर स्क्वेअर आणि एच पण कोणता आहे कॅपिटल. बघा कोनचा व्हॉल्यूम काढायचा काय फॉर्म्युला आहे तर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग आता बघा 1/3 लिहिलं इंटू पाय आर स्क्वेअर. इथं पण बघा पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 100. मग ही 100 व्हॅल्यू ऍज इट इज लिहिली आणि इंटू एच. एच आपल्याला दिलंय काय नाही, एच आपल्याला कोणाचं फाइंड करायचं आहे म्हणजे एच काय लिहिलं मी ऍज इट इज लिहिलं. आता हे सॉल्व्ह करायचं नाही, हे जे आहे ते ऍज इट इज ठेवायचं. आता बघा मला काय दिलंय
काढायचं आहे काय मला, कोणाची हाईट काढायची आहे, बरोबर आहे, आणि त्या दोघांची नंतर काय करायचे, ऍडिशन. मग आता आणि काय इन्फॉर्मेशन आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर, म्हणजे ह्या पूर्ण फिगरचे आपल्याकडे काय आहे, व्हॉल्यूम आहे. आणि कोणाचा व्हॉल्यूम आहे, सिलेंडरचा आणि कोणाचा आहे, कोणाचा. मग बघा, हा जो तुमचा पूर्ण फिगरचा व्हॉल्यूम आहे हे म्हणजे कोणाचे ऍडिशन असणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. म्हणजे आता बघा, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर इज इक्वल टू काय लिहिणार, तर व्हॉल्यूम ऑफ कोन, पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, आणि नंतर काय लिहिणार, बाई वरती काढायचं प्लस काय लिहिणार, तर व्हॉल्यूम ऑफ कोन. ही अशी डायग्राम होती आपली. हिची हाईट किती दिल्या, 3 दिल्या. आता बघा, ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करूया. आता बघा, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगरचा व्हॉल्यूम किती दिलाय, 500. 500 पुट केलं इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, किती आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, तर 300 प्लस व्हॉल्यूम ऑफ कोनचा व्हॉल्यूम काय केलंय, तर 1/3 इंटू 100 इंटू h. आता बघा, हा प्लस 300 आहे, ह्या साईडला आल्यावरती मायनस होणार, म्हणजे काय लिहिणार, 500 मायनस 300 इज इक्वल टू काय काय राहिले, 1/3 इंटू 100 आणि इंटू h. 500 मायनस 300 आन्सर किती येणार आहे, 200 इज इक्वल टू 1/3 इंटू 100 आणि इंटू h. आता बघा, आपलं ते ह्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण बघितले बघा, जर जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, काय काढायचंय मला, h, ती व्हॅल्यू एका साईडला घ्यायची आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स काय करायच्या, एका साईडला घ्यायच्या. मग आता बघा, मला h फाइंड करायचंय, मग मी h एका साईडला ठेवलं. आता बाकीच्या सगळ्या ज्या ह्या व्हॅल्यू आहेत ते ह्या साईडला शिफ्ट करूया. मग शिफ्ट करताना आपण कसं करतोय, आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहितोय आणि मग शिफ्ट झालेल्या व्हॅल्यू लिहितोय, बरोबर. मग बघा, आधी किती लिहिणार, 200 इंटू, आता बघा 3 कशामध्ये आहे, डिनॉमिनेटरला 3 आहे. मग जेव्हा तू डिनॉमिनेटरचा 3 इज इक्वल टूच्या ह्या साईडला येणार, तेव्हा तो कशाला जाणार, तर न्यूमरेटरला जाणार. बघा, जेव्हा इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला व्हॅल्यू येतात तेव्हा न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या कुठं लिहायच्या, न्यूमरेटरला. म्हणजे बघा, 3 डिनॉमिनेटरला ह्या साईडला आलं न्यूमरेटर. आता काय राहिलंय का इथं, डिनॉमिनेटरचं नाही, मग अपॉन. आता बघा, 100 कशामध्ये आहे, 100ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असणार आहे, 1. म्हणजे 100 कशामध्ये, न्यूमरेटर. पण न्यूमरेटरच्या व्हॅल्यू या साईडला आल्या कशामध्ये जाणार, तर डिनॉमिनेटरला जाणार, आणि इज इक्वल टू किती आहे, h. बघा, न्यूमरेटरच्या व्हॅल्यू डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू कुठे जाणार, न्यूमरेटरला जाणार. आता बघा, भाग घालूया, 100 1 100 आणि 100 2 किती येणार आहे, 200. म्हणजे काय काय राहिलं, 2 इंटू 3 इज इक्वल टू h. म्हणजे आन्सर किती मिळणार आहे, 6. म्हणजे h इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला, 6. मग h म्हणजेच काय, तर कोनाची हाईट. अजून आपला आन्सर संपलंय काय, नाही. आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड टोटल हाईट ऑफ काय सांगितलंय, फिगर. मग आता बघा, जर फिगरची टोटल हाईट काढायची असेल, टोटल हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू, बघा, ह्या जर पूर्ण फिगरची टोटल हाईट काढायची असेल तर कोणाकोणाचे ऍडिशन करायला पाहिजे, हाईट ऑफ सिलेंडर आणि प्लस काय असणार आहे, हाईट ऑफ कोन. बघा, हाईट ऑफ सिलेंडर प्लस हाईट ऑफ कोन, दोघांची पण ऍडिशन. मग बघा, सिलेंडरची हाईट किती आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्या, 3, प्लस कोणाची हाईट किती आल्या, 6. 3 प्लस 6 इज इक्वल टू 9 आणि युनिट काय देणार, हाईट आहे म्हणजे सेंटीमीटर. ही झाली तुमच्या टोटल हाईट ऑफ फिगर, म्हणजे या पूर्ण फिगरची हाईट किती असणार आहे, 9 सेंटीमीटर असणार आहे. बघा, हा पूर्ण क्वेश्चन लक्षात आला काय, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही जर शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.